माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 23. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 65. कबीर वृत्तांत बघूया. देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले, दिती देवीचे 2 दुष्टपुत्र विष्णूंनी अवतार घेऊन ठार केले. तेव्हा तिने कश्यपांची म्हणजे आपल्या स्वामींची बरेच दिवस पूजा केली. ते प्रसन्न झाल्यावर ती म्हणाली, मला पुत्रनाशामुळे खूप दुःख झाले. मला आता असा पुत्र हवा की तो ह्या आदितीच्या सर्व 12 पुत्रांचा नाश करेल. तेव्हा कश्यप दुःखाने म्हणाले, विश्वातील पर अपर किंवा अधर्म ब्रह्मदेवाने निर्माण केले. धर्मपंथातील लोक ब्रह्मदेवाला प्रिय होतात, अधर्म पक्षातील त्यांचे शत्रू होतात. म्हणूनच अधर्म पक्षातील तुझ्या पुत्रांचे मरण ओढवले. म्हणून तू प्रथम तुझे मन स्वच्छ कर, त्यामुळे आपोआपच तुझे पुत्र दीर्घायुषी वीर होतील. कश्यपाच्या सांगण्याप्रमाणे दितीने शुद्धाचार विचार केला. तिच्या गर्भामध्ये पुत्र होता, त्यामुळे इंद्र अतिशय काळजीत पडला. गुरुच्या सांगण्याप्रमाणे तो नौकराचे रूप घेऊन दितीच्या घरी राहू लागला. गर्भ 7 महिन्याचा झाल्यावर गुप्तपणे त्याने झोपलेल्या दितीच्या गर्भाचे वज्राने 7 तुकडे केले. प्रत्येक तुकड्याचे आणखी 7 तुकडे केले, तरी ते हे गर्भखंड जिवंत होते. ते जन्मले आणि इंद्राचे सेवक मरुद्गण म्हणून प्रसिद्ध झाले. काय प्रसिद्ध झाले? मेरुद्गण. मेरू पर्वतावर स्वर्णगर्भ नावाचा मरुद्गण आला. तेथे त्याने उत्तम राष्ट्र निर्माण केले. त्यामुळे ते खंड इलावृत्त झाले. भारतातील सर्व लोक तेथे राहायस गेले. तेथे असणाऱ्या मेरू पर्वतातील अरण्यात रुद्र भवानीस घेऊन फिरत असता एकदा वैवस्वत मनुचा पुत्र इल मासा शिकारी करता तेथे आला. त्याच्या दृष्टीस नग्न रुद्र पडले. डोळे मिटून तो तेथेच थांबला. पण रागवलेल्या शंकराने म्हटले की या जगातील मी सोडून सर्व नर नारी होतील. त्याप्रमाणे झाले आणि इलचे रूपांतर मनोहर अशा इलामध्ये झाले. इलाने मेरूच्या शिखरावर जाऊन बरीच वर्षे उग्र तपश्चर्या केली. त्रेताच्या मध्यातील युगात इलाने चंद्राचा पुत्र बुध याला वरून चंद्रवंश सुरू केला. अयोध्येची राणी मदवती इलारुता आली. तिने पार्वतीची स्तुती केली. त्यावेळी इला रूपातील इल तिच्यावर मोहित झाला. इलाने मदवतीला स्पर्शताच आकाशवाणी झाली. म्हणाले, ही इला नाही, हा इल आहे. तो तिच्यावर मोहित झाला. कामातूर इलाने अग्नीची स्तुती करून आपली शिरकमल वारंवार अग्नीस टाकलं. शिर तोटाच नवीन शिर उभे. अखेरीस अग्नी धनंजय प्रसन्न झाला. अग्नीच्या वराने एकूण 50 अग्नीचे अवतार त्याच्या पोटी जन्मले. सुत म्हणाले, काशीतील विंध्य वनात त्यावेळी अलिक नावाचा मलेच्छा आला. त्याला अपत्य नव्हते. त्या वस्त्रकरी मलेच्छाला तेथे अपत्य प्राप्ती झाली. तेव्हा तो आपल्या गावी परतला. हा त्याचा पुत्र म्हणजेच कबीर होय. मधुर मुख असलेल्या कबीराने स्वामी रामानंदाचा गुरु मानले. मग तो श्रीरामाच्या ध्यानात घडून गेला. हाताने काम करून हातानेच बनवलेले भोजन तो श्रीरामाला अर्पण करी. श्रीरामाची त्याच्यावर कृपा झाली. भाग 66. नरश्री वृत्तांत. बृहस्पती म्हणाला, राजा उत्तानपाद याचा पुत्र क्षत्रिय ध्रुव होता. तो 5 वर्षाचा झाल्यावर वडिलांनी त्याचा त्याग केला. गोवर्धन पर्वतावर जाऊन नारदाच्या सांगण्याप्रमाणे भगवान विष्णूचे ध्यान त्याने सुरू केले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला आकाशमंडळातील अढळपद दिले. सर्व दिशांनी त्याला स्वामी मानले. ध्रुव जमिनीच्या ऊर्ध्व भागात एक आणि अधो भागात दुसरा असे 2 जाणावेत. दिवसा तो सत्वगुणी, रात्री तो तमगुणी होय. अधो भागातील ध्रुवात नेहमी रात्र असते, ऊर्ध्व भागात नेहमी दिवस असतो. अधो भागात नरक मानावा. या 2 ध्रुवामधील भागात दिवस रात्र नेहमी असतात. महालोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक 4 लोकात नेहमी दिवस असतो. तर रोक, अध, कूप, तामिस्त्र हे नरक अंधकारमय असतात. हे दिवस रात्रीचे मान 1 कल्पापर्यंत असते. सुत ऋषी म्हणाले, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे तो पंचम वसु ध्रुव गुरुजर देशात गुणवैशाच्या घरी जन्मला. त्याचे नाव कुसिदा गुणगुप्त होते. काशीत येऊन नरश्री स्वामी रामानंदाचा शिष्य बनला. अनसूया अत्री ऋषी यांची परीक्षा घेताना ब्रह्मा विष्णू महेश यांचे पुत्र म्हणजेच दत्तात्रय होय. चंद्र 6वा वसु, चंद्राचा अंश दुर्वास 8वा वसु, प्रभात झाला अंश कलियुग काळी दक्षिणात्य राजगृह या गावी जन्मले. चंद्र पिपा नावाचा अवतार होता. त्याने तेथे राज्यपद भोगले. तो स्वामी रामानंदाचा शिष्य झाला. प्रभास पांचल देशात म्हणजेच पंजाबात जन्मला. हाच गुरु नानक होय. तो देखील रामानंदाचा शिष्य झाला. त्याने मलेच्छांना अंश केले. नवीन धर्ममार्ग दाखवला. दत्ताचा 3रा अंश शांतीपूर येथे नित्यानंद या नावाने जन्मला.
भाग 67 चैतन्य महात्म्य. सुत म्हणाले, भट्टोजी नावाचा शिवभक्त कृष्ण चैतन्य महाप्रभूकडे आला. त्याने विचारले, विष्णू ब्रह्मा दोघेही सजीवांचा आत्मा असलेले शिवाचे पूजन करता, मग त्या दोघांची पूजा करून काय उपयोग? चैतन्य म्हणाला, ते तिघे देवही एक एकटे असताना अपूर्णच होत. आतापर्यंत फक्त एकच मूर्ती अशी झाली की जेथे ते एकवटले. त्या तिघांनी पूजन केले. त्यानंतर ते सांगू लागले, वानप्रस्थाश्रमात राहणारा वैष्णव कंदमुळावरच जगतो. यती आश्रमात असणारा शुद्ध विग्रह असलेला निर्गुण रौद्र ब्रह्मचारी असतो, म्हणून हा महान आश्रय होय. हे ऐकून भट्टोजी चैतन्याचा शिष्य बनला. त्याने पाणिनीकृत व्याकरण अभ्यासून नंतर सिद्धांत कौमुदीची रचना केली. वराह मिहिराने तेथे राहून सूर्योपासना केली. त्याला शिकवताना कृष्ण चैतन्य म्हणाले, प्रकृती परापरा या दोन प्रकारची असते. पुष्प मात्रा, तन्मात्रिका, शब्द मात्रा, स्पर्श मात्रा, रसमात्रा, गंधमात्रा अशी 8 प्रकारची प्रकृती होय. जीवभूता, नित्यभूता, जगन्मयी, भूमी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार हे सर्व प्रकार अपरा प्रकृतीची होय. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, म्राट, गुह, कुबेर, विश्वकर्मा हे प्रकृती देवता होय. त्यांना वारंवार नमस्कार असो. त्यानंतर वराह मिहिराने ज्योतिषशास्त्र, वराह संहिता, बृहत जातक आदी ग्रंथ रचले. याचप्रमाणे कृष्ण चैतन्य महाप्रभूकडे वाणी भूषण त्यांचा शिष्य बनला. त्याने वेदांगाची छंदांगे पुन्हा रचली. त्याचप्रमाणे धन्वंतरी नावाचा एक विद्वान, जयदेव नावाचा बौद्ध विद्वान वगैरे अनेक जण त्याचे शिष्य बनले. त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे ग्रंथ रचले. त्यानंतर भगवान शंकराचार्य त्यांचे शिष्य जगन्नाथपुरीत रामाकडे आले. तेथे कृष्ण चैतन्य त्याच्या शिष्यासह आले. ते जगन्नाथ मुनी रामानुजे यांना चैतन्याने विचारले, हे कलियुग कसे निवारता येईल? त्यावर ते उतरले, मिस्र देशात उत्पन्न झालेले मलेच्छ तर काश्यपाने जिंकले. संस्कृत शिकून सूत्र धारण करून वेदाभ्यास करून यज्ञ देखील ते करीत. काश्यपानंतर मागध राजा दैत्यवली यांनी हे मलेच्छ संस्कृती सुसंस्कृत केली. त्यानंतर प्रवीण, निपुण, अभिज्ञ, कुशल, कृती, सुखी, निष्पात, शिक्षित, सर्वज्ञ, सुगत, प्रबद्ध, बुध असे आदित्य अनुक्रमे राजा झाले. तर किकट देशात धातुमित्र, आर्यमा, क्षत्र, मेघ, प्रांशु, गर्भ, विवस्वान, पूषा, सविता, क्राष्टू, विष्णुक हे देवासारखे राजे झाले. त्या सगळ्यांनी बौद्ध शास्त्राची उन्नती केली. वेदांना निंदिले, त्यामुळे देव कष्टी झाले. ते बुद्ध देव रूपातील विष्णूकडे येऊन म्हणाले, आमचे रक्षण करा. तेव्हा हरीने योगबलाने त्याचे कष्ट दूर केले. पूर्वार्धात विष्णू, नैमिनाथ परार्धात बुद्ध होता. भाग 68 अकबर बादशाहचे वर्णन. सुत म्हणाले, तैमूर लंगचा तिमिर लंगाचा पुत्र सरुष होता. तो तेथे जाऊन दैत्यांचे कल्याण कर असे वलीने त्याला सांगितले. त्याप्रमाणे तो दिल्लीत आला आणि त्याने वेदमार्गावरून चालवणाऱ्यांचा नाश केला. त्यांच्यानंतर बाबर, त्यानंतर हुमायूस हे राजे झाले. महाराष्ट्रातील शेषशाक लोकांनी हुमायुगाचा पराभव केला, दिल्लीवर राज्य केले. हुमायून काश्मीरात जाऊन राहिला. तेथे त्याला एक पुत्र झाला, तोच अकबर होय. त्याच्या जन्मानंतर हुमायूनाने भुकेल्यांना, दुःखी लोकांना दान केले. अकबर 10 वर्षाचा झाल्यावर शेषशाकाचा पराभव करून दिल्लीच्या गादीवर तो बसला. थोड्या वर्षांनी अकबर गादीवर बसला. त्याच्या दरबारी बिरबल नावाचा चतुर वजीर होता. त्याला सरस्वतीचे वरदान होते. सा, मूप, मानसिंह, बिलो, मंगल, मदन, चंदन, तुलसी शर्मा, सूरराज, दास, अग्रमुज, तिलक, देववान, केशव, सोमव्यास, वर्धन, चरणदास, रत्नभानू, वर्तक, रुची, रोमंच, मांधाता राजा असे अनेक निरनिराळ्या क्षेत्रातील विद्वान दरबारात गेले. अकबराने निष्कटक 50 वर्ष राज्य केले. त्याचा पुत्र सलीम नंतर खुर्दक यांनी राज्य केले. खुर्दकमला 4 पुत्र होते. त्यातील मधल्या औरंगजेब रंगाने आपले वडील आणि भाऊ यांचा पराभव करून गादी मिळवली. त्यांनी सर्वत्र मूर्ती फोडल्या. त्याने एकूण 50 वर्ष राज्य केले. महाराष्ट्रातील जय शिवाजी याने त्याला तोंड दिले. तो विद्येचा महापंडित, देवपक्षांची वृद्धी करणारा होता. त्याचा पुत्र आलोमा राजा विक्रम यांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला. नादिरशाह या मलिच्छ महामदाचा वंशज होता. त्याने त्या देशावर आक्रमण केले. येथील सर्वांना जिंकले. त्यांना ठार करून तो खुरज देशात परतला.
5 वर्षानंतर त्यालाही मराठ्यांनी ठार मारले. मराठ्यांनी दिल्लीवर 10 वर्ष राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर अनेक ग्रामस्थ लहान लहान राजे निर्माण झाले. अशीच 30 वर्षे गेली. नंदिनी गायीमुळे भयानक मलेच्छ निर्माण झाले. ते मुरगुरूर होत, ते गुरुंड होत, ते बेटामध्ये राहत होते. ते विकट वंशाचे, वानराप्रमाणे लहान तोंडाचे होते. व्यापार करण्यासाठी तेथे आले. पूर्वी ते बौद्ध होते, तर आता ते इस्राईल झाले. त्यांचे अंतःकरण चांगले होते. ते प्रथम कलकत्त्याला आले. पुलोगामाची हा त्यांचा राजा. त्याच्यानंतर मात्र गुरुंड राजे झाले. 8वा राजा मूरवर्डिल हा मात्र दुष्ट बुद्धी, आर्य धर्म नष्ट करणारा होता. त्याच्यानंतर 9वा राजा भेकेल हा होता. त्याने न्यायाने, शौर्याने 12 वर्ष राज्य केले. 10वा लाईल होता. त्यानेही धर्माने राज्यशासन चालवले. हिमालयात राहणारे वबूर वर्णाचे, घोट्या नाकाचे, गोल चेहऱ्याचे, मोठ्या मस्तकाचे लाखो बौद्ध दिल्लीत आले. अर्जिक नावाचा त्यांचा राजा होता. त्याने हिमालयावर स्वतःचे राज्य स्थापिले. भाग 69 किलकिलाच्या शासकांचे वर्णन. विक्रम संवत्सर सुरू होऊन 2264 वर्ष झाल्यावर भूतनंदी राजा झाला. त्याने नाग वंशाच्या साह्याने किलकिला देशातील लोकांना जिंकून राज्य केले. आग्नेय दिशेस पुंडरीकाने हे किलकिलापुरी निर्माण केली. त्यांचे राज्य एवढे चांगले होते की घराघरातून लोक त्यांची पूजा करू लागले. त्याने 50 वर्षे राज्य केले. त्यानंतर शिशुनंदी राज्य आला. नंतर यशोनंदी, प्रपीरक असे राज्य झाले. यशोनंदीला मलेच्छ गजाने चालवती राजाने जालवती ही आपली कन्या मुलगी दिली. तिला बलवान पुत्र झाला, तो वाल्किक होय. त्याच्या वंशात 13 वाल्किक राज्य झाले. शेवटचा आयोमुख नावाचा वाल्किक होता. हे सर्वजण नागपूजक होते. काही काळाने पुष्यमित्र नावाचा योद्धा झाला. त्याने अयोमुखाचा पराभव करून त्याला राज्यातून हाकलून दिले. स्वतः गादीवर बसला. गंधर्व पक्षातील शकावरही त्याने विजय मिळवला. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ह्या सर्व अशा नगरींचा त्याने उद्धार केला. नैमिषारण्यातील वन, अनेक तीर्थ या सर्वांचा त्याने जीर्णोद्धार केला. पुष्यमित्रानंतर 300 वर्ष त्याचा वंश क्षीण होत गेला. अखेरीस 50 वर्ष जनतेला राजाच नव्हता. लोक चोरांनी लुटले गेले, त्रासले. अयोध्येत राक्षसारी नावाचा राजा निर्माण झाला. त्याने सर्वत्र सुव्यवस्था स्थापन केली. परदेशात गेलेली संपत्ती त्याने परत मिळवली. लोकांना वाटली सोने, चांदी, लोखंड याची नाणी पाडली. 50 वर्ष राज्य करून तो सूर्यलोकास गेला. त्याच्या वंशात 60 चांगले राज्य झाले. नंतर 50 वर्ष कोणीच राजा उरला नाही. अनेक त्यांच्या वंशात 60 चांगले राजे आले. अनेक राजे, छोटे मोठे राजे होते. वैदर देशात एका राजाने आक्रमण केले व सगळ्यांना जिंकले. वर्णसंकराने नाना प्रकारचे, नाना विचित्र कर्म करणारे लोक निर्माण झाले. देवांची पूजा नाममात्रच राहिली. सगळेजण स्वार्थासारखे वागू लागले. या ठिकाणी हा भाग संपला. प्रतिसर्ग पर्व समाप्त झाले. पुढील उत्तर पर्व आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.